तर अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत आलाय। मोसंबी बागेवर रोग पडल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। संतप्त शेतकऱ्यानं अख्खी बागच नष्ट केली आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पिंपरी राजा येथील भगवान पवार यांनी 3 एकरवर मोसंबीची बाग लावली होती। यासाठी 3.5 लाख रुपये खर्च आला, परंतु आता ही बाग त्यांच्याकडून नष्ट करण्यात आली। 3 लाख रुपये खर्च झालेला आहे झाडावरती। मोसंबीच्या खत बी याच्यासाठी खर्च झालेला आहे आणि 3 वर्षापासून बाग आहे ना, तर एक मोसंबीचा बाग विकतच नाही। म्हणजे सततच्या पावसामुळे सगळं नुकसान होत आहे, सगळं माल खाली पडलेला जातो। आणि मग हे नुसतं झाडं सांभाळून करता का? बँकेच्या नोटिसा चालू आहे भावाला, तर ते मॅनेजर लोक धमक्या देतात का बाबा बगीचावाला असून तू भरले जात नाही कर्ज, तर मग भावाने निर्णय घेतला का झाडं ठेवायचीच नाही। मग आता शासनानं का याला काहीतरी नुकसान भरपाई नाही दिल्यामुळंच आता हे सगळं निर्णय घेतलेला आहे का शेतकरी 1 रुपया देत, शेतकऱ्याला रुपया देत नाही शासन, त्याच्यामुळे झाडाचा निर्णय घेतलेला आहे की झाड ठेवायचंच नाही। ही बाग जोपासण्याला उभा करण्यासाठी कमीत कमी 4 लाख रुपये खर्च झाला आतापर्यंत आणि चालू वर्षी शेणखत ते टाकून ते 2 लाख आणि याचे 50,000 रुपये बी विक्री येऊन लागली बगीच्याची। सततचा पाऊस कारणीभूत आहे। पाऊस असल्यामुळं झाडावर माल नाही राहू राहिला आणि मुळकोज रोग आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।